Next question, question number 8. In figure 3.88, circles with center x and y touch internally at point z. एक फिगर दिलेले आहे, दोन सर्कल दाखवलेले आहे, दोन सर्कल एकमेकांना इंटरनली टच करताना दिसतात. कोणत्या पॉईंटमध्ये टच करतात तो पॉईंट दिलेला आहे z. सेगमेंट BZ इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. BZ ही बिगर सर्कलची कॉर्ड आहे. कॉर्ड काय, कारण B आणि Z हे दोन पॉईंट मोठ्या सर्कलवर लाय करत आहे. या दोन पॉईंटमधून पास होणारे लाईन म्हणजेच काय BZ किंवा लाईन सेगमेंट काय BZ असणार आहे कॉर्ड. अँड इट इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट पॉईंट ए. त्यानंतर ही जी कॉर्ड आहे ही स्मॉलर सर्कलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, तो पॉईंट आहे ए. प्रूव्ह दॅट सेगमेंट AX इज पॅरलल टू सेगमेंट BY. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ही सेगमेंट आणि ही सेगमेंट या दोन सेगमेंट एकमेकांना पॅरलल आहे. याचा अर्थ काय, लहान सर्कलची रेडियस आणि मोठ्या सर्कलची रेडियस या दोन रेडिया एकमेकांना पॅरलल हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला दोन लाईन पॅरलल दाखवायच्या असतात त्यावेळेस आपण पॅरलल लाईनच्या टेस्टचा यूज करतो. पॅरलल लाईनच्या टेस्टचा यूज करतो म्हणजे काय, आपण बघतो दिलेल्या दोन लाईन तिथे कुठे एखादी ट्रान्सव्हर्सल दिसते का. एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिसत असेल तर मग आपण चेक करतो इथे काही आपल्याला अँगलच्या पेअर मिळत आहे का, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल म्हणा किंवा अल्टरनेट अँगल म्हणा. कारण हे जे अँगल्स असतात हे अँगल्स नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात. त्यामुळे आपल्याला काय चेक करायचं इथे की ह्या दोन लाईन एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला दिसते BZ कॉर्ड आहे ती ट्रान्सव्हर्सल दिसते. मग आपण इथे चेक करूया की असे कोणते दोन अँगल आपण फाइंड करू शकतो का की जे दोन अँगल इक्वल व्हॅल्यूचे असणार आहे. आणि त्यानंतर आपण पॅरलल लाईन टेस्टचा यूज करून ह्या ज्या दोन लाईन आहे ह्या दोन लाईन पॅरलल दाखवू शकतो. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, यामध्ये जर बघितलं सर्कल दिसत आहे, दोन रेडिया दिसत आहे, दोघांचा एक कॉमन पॉईंट आहे Z. त्यामुळे जर मी XZ जॉईन केला, ठीक आहे, XZ जॉईन केला तर XZ आणि XA हे काय, हे एका सर्कलच्या रेडियस आहे. एका सर्कलच्या रेडियस नेहमी इक्वल व्हॅल्यूचे असतात, त्यामुळे XA आणि XZ हे दोन्ही इक्वल असणार आहे. त्यानंतर हा झाला आयसोसेलस ट्रायंगल ज्यामध्ये दोन साईड इक्वल लेंथच्या असतात. आता ह्या ज्या दोन साईड आहे याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असणार आहे आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी. त्यामुळे हे दोन अँगल सेम असणार आहे, म्हणजेच काय हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. सपोज मी ह्या दोन्ही अँगलला बोलली थीटा, ठीक आहे. आता सेम लॉजिक आपण मोठ्या सर्कलला सुद्धा यूज करू शकतो. सपोज जर मी YZ जॉईन केला, सेंटर आणि Z जॉईन केला तर YZ रेडियस असणार आहे, त्याच पद्धतीने YB सुद्धा रेडियस असणार आहे. त्यामुळे ही रेडियस आणि ही रेडियस या दोन्ही रेडिया इक्वल असणार आहे, मोठ्या सर्कलच्या रेडिया आहे. त्यामुळे अगेन आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टीचा यूज करून हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल सारखे असणार आहे. हा अँगल इथला अँगल आणि इथला अँगल हे दोन्ही अँगल सारखे असणार आहे. बट हा अँगल कोणता आहे ऑलरेडी आपण कन्सिडर केला, हा अँगल थीटा आहे. हा अँगल थीटा आहे म्हणजे हा अँगल सुद्धा कोणता असणार आहे, थीटाच असणार आहे, बरोबर. आता इथे बघा हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे. सो ह्या दोन लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल, हा अँगल थीटा आहे, हा सुद्धा अँगल थीटा आहे. हे दोन कोणते अँगल झाले, हॉरिझॉन्टली जर तुम्ही बघितलं हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे. सो दोन लाईन ही ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म झालेले हे दोन अँगल इक्वल आहे. हे दोन अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे. याचा अर्थ काय, ह्या ज्या दोन लाईन आपण कन्सिडर करतोय या दोन लाईन काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. सो ह्या दोन लाईन म्हणजेच या दोन लाईन म्हणजेच AX आणि BY हे दोन सेगमेंट एकमेकांना पॅरलल असणार आहे. ठीक आहे, समजलं आपलं प्रूव्ह कसं करायचं आहे. सो सोल्युशन, जॉईन XZ अँड YZ. XZ आणि YZ आपण जॉईन करणार फॉर बिगर सर्कल किंवा स्मॉलर सर्कल किंवा दे फॉर स्मॉलर सर्कल, स्मॉलर सर्कलसाठी XA इज इक्वल टू XZ रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, XA इक्वल टू XZ अँड देअरफॉर अँगल XA आणि XZ. सो अँगल असेल अँगल XAZ इज इक्वल टू अँगल XZA दॅट इज इक्वल टू थीटा. याला या अँगल आपण बोलूया थीटा. ओके, रिझन आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टी, याला बोलू आपण 1. नाउ फॉर बिगर सर्कल YZ इज इक्वल टू YB, रिझन रेडिया ऑफ सेम सर्कल अँड देअरफॉर YZ इज इक्वल टू YB. त्यामुळे हे दोन अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. हेन्स अँगल YZA इज इक्वल टू अँगल YBA. ठीक आहे, रिझन आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टी. ऑल्सो आता इथे जर तुम्ही बघितलं YZA म्हणजेच XZA Y X आणि Z आणि हा आहे पॉईंट A. सो YZA म्हणजे हा अँगल आणि XZA म्हणजे सुद्धा काय हाच अँगल तर सेमच आहे, कारण YXZ हे 3 पॉईंट एका लाईनवर लाय करत आहे. त्यामुळे मी असं लिहिणार YZA ला मी लिहिणार XZA दॅट इज इक्वल टू अँगल YBA, रिझन YX अँड Z. ठीक आहे,
फ्रॉम 1 एक्स झेड हे अँगल किती आहे थीटा, देअरफॉर अँगल वाय बी ए इज इक्वल टू थीटा. ही व्हॅल्यू थीटा आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती असणार आहे थीटा. नाव दिस इज 2 फ्रॉम 1 and 2 आपण लिहू शकतो अँगल एक्स ए झेड. आता आपण ह्या दोन अँगलवर फोकस करतो. अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू अँगल वाय बी झेड. वाय बी ए म्हणजेच काय वाय बी झेड बोलू शकतो, कारण अगेन बी ए झेड हे एका लाईनवर लाई करतात, त्यामुळे वाय बी ए थीटा म्हणजेच वाय बी झेड सुद्धा किती काय असणार थीटा. दॅट इज इक्वल टू थीटा. एक्स ए झेड इज इक्वल टू वाय बी झेड इज इक्वल टू थीटा. And therefore for two lines XA and BY with transversal BZ, ह्या दोन लाईन आणि ही ट्रान्सवर्सल अँगल XAZ and angle YBZ are corresponding angle which are equal, and therefore converse of parallel line test we can say. इथे ज्या दोन लाईन आहे त्या दोन लाईन पॅरलल आहे. कोणत्या दोन लाईन आहे XA आणि YB. XA इज पॅरलल टू YB. XA इज पॅरलल टू YB म्हणजेच काय सेगमेंट AX इज पॅरलल टू सेगमेंट BY. हेन्स next question number 9. In figure 3.89, line L touches the circle with center O at point P. सर्कलचा सेंटर आहे O, त्यानंतर एक लाईन L दिलेली आहे. ही लाईन या सर्कलला P या पॉईंटमध्ये टच करते, एका पॉईंटमध्ये टच करते, त्यामुळे L टँजंट आहे असं आपण बोलू शकतो. आणि P काय आहे, P इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. P या पॉईंटमधून ही टँजंट सर्कलला टच करून पास होते. ओके. Q इज मिड पॉईंट ऑफ रेडियस OP. O आणि P ही आहे रेडियस, Q हा त्याचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे. RS इज अ कॉर्ड थ्रू Q सच दॅट कॉर्ड RS इज पॅरलल टू लाईन L. त्यानंतर एक कॉर्ड दाखवलेली आहे RS. ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड ह्या लाईनला पॅरलल आहे. ही एक कंडिशन दिलेली आहे. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल इफ RS इज 12. आणि त्यानंतर RS हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स 12 दिलेला आहे, त्याचा यूज करून आपल्या सर्कलची रेडियस फाइंड करायची आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला. सर्कल दिलेला आहे, इथे एक टँजंट दिसते, त्यानंतर ही रेडियस दिसते, ही एक कॉर्ड दिसते. अजून एक कंडिशन दिली की Q जो आहे Q हा रेडियसचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे हे डिस्टन्स सारखं असणार आहे. आपल्याला फाइंड करायची रेडियस म्हणजे आपण OS बोलू शकतो, OS और OP. OS फाइंड करायचं किंवा OP फाइंड करायचं किंवा OP फाइंड करायचं किंवा OR ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आता यामध्ये आपण काय काय करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल टँजंट दिलेली आहे, रेडियस दिसते, तर लगेच आपण प्रॉपर्टी यूज करू शकतो. टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस, त्यामुळे रेडियस टँजंट परपेंडिक्युलर हा अँगल किती असणार आहे, अँगल असेल 90 डिग्री. ठीक आहे. हा अँगल 90 डिग्री असणार आहे. आता इथे जर बघितलं ही लाईन L आणि ही कॉर्ड सर्कलची कॉर्ड आणि लाईन आहे, ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे. त्यानंतर ही एक लाईन आहे, ह्या लाईनमुळे फॉर्म झालेला अँगल आहे इथे 90 डिग्री. या पॅरलल लाईन ही एक लाईन म्हणजेच काय OP ही ह्या लाईन एला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे इथे फॉर्म झालेला अँगल आहे 90 डिग्री. आपण एक प्रॉपर्टी बघितलेली आहे की सपोज दोन लाईन जर पॅरलल असतील, त्यामधल्या एका लाईनला जर दुसरी लाईन किंवा असं बोलू शकतो एका लाईनला तिसरी लाईन जर परपेंडिक्युलर असेल, तर बाय डिफॉल्ट ही जी लाईन आहे ही लाईन ह्या लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. ठीक आहे. सो जर ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे, तर ही लाईन या फर्स्ट लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे, त्यामुळे हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. सो इथे असणार आहे अँगल 90 डिग्री. हे समजलं. हा अँगल 90 डिग्री का आला, पॅरलल लाईन आहे, एक ट्रान्सवर्सल आपण कन्सिडर केली. ही ट्रान्सवर्सल जर ह्या लाईनला परपेंडिक्युलर असेल बाय डिफॉल्ट ती ऑटोमॅटिकली या फर्स्ट लाईनला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. त्या लॉजिकने इथे अँगल आला 90 डिग्री. आता इथे जर बघितलं तुम्ही, आपल्याला टोटल RS 12 दिलेला आहे. इथे आपण अजून एका प्रॉपर्टीचा यूज करू शकतो. प्रॉपर्टी आपण बघितलेली सर्कलची. सर्कलमध्ये सर्कलचा सेंटर हा जर आपण कन्सिडर केला आणि ही जर कॉर्ड कन्सिडर केली, सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर जर आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर या परपेंडिक्युलरमुळे कॉर्ड जे आहे ती बायसेक्ट होते, दोन इक्वल लेंथमध्ये डिवाइड होते. ओके. सो इथे जर तुम्ही बघितलं ही एक कॉर्ड आहे आणि त्यानंतर हा सेंटर आहे, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, त्यामुळे कॉर्ड जे ते दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे. करेक्ट. कॉर्ड दोन पार्टमध्ये डिवाइड होते किंवा बायसेक्ट होते, त्यामुळे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सारखं असणार आहे. टोटल इज 12, त्यामुळे हा पार्ट किती असेल, हा पार्ट असेल 6, हा पार्ट असणार आहे 6. आता आपल्याला काय फाइंड करायचं, आपल्याला रेडियस फाइंड करायची.
आपण कन्सिडर करू आपल्याला ओ एसची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. ठीक आहे, ओ एसची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. हे डिस्टन्स आला 6. त्यानंतर आता सपोज ओ एस म्हणजे रेडियस जर मी आर कन्सिडर केला. ठीक आहे, ओ एस काय कन्सिडर केला आर. ओ एस म्हणजेच काय ओ पी, राईट, रेडियसच आहे. एका सर्कलच्या रेडिया नेहमी सारखे असते, त्यामुळे हे डिस्टन्स म्हणजेच काय, हे डिस्टन्स दॅट इज आर. हे डिस्टन्स सुद्धा आर आहे. क्यू हा याचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे हे डिस्टन्स किती असणार, हे डिस्टन्स असेल r/2. किती असेल r/2. त्यामुळे जर असा राईट अँगल ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला, ही साईड आहे r/2, ही साईड आहे r आणि ही साईड आहे 6. पायथागोरस थेरम जर मी अप्लाय केला, पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग r² = 36 + r²/4. तर हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळू शकतं. ते सॉल्व्ह करून आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल. आरची व्हॅल्यू म्हणजेच काय, सर्कलची रेडियस. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता सोल्युशन बघूया. हिअर OP is radius and line L is a tangent, and therefore OP is perpendicular to line L. Reason, radius perpendicular to tangent. ठीक आहे, त्यामुळे OP ही याला परपेंडिक्युलर असणार आहे. ऑल्सो line L is parallel to RS. ही लाईन कॉड RS ला पॅरलल आहे. अँड OP is perpendicular to line L. म्हणजे दोन पॅरलल लाईन आणि ही OP ही ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. therefore OP is perpendicular to RS also. ठीक आहे, OP RS ला सुद्धा परपेंडिक्युलर असणार आहे. रिझन, वन लाईन is perpendicular to one of the two parallel lines, then it is automatically perpendicular to other line also. So OP is perpendicular to RS. Also for circle, OP is radius, RS is tangent, and therefore RS is not tangent, RS is chord, and therefore also OP is perpendicular to RS, and therefore OP radius आहे, ही chord आहे. त्यानंतर OP याला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो की सेंटरपासून ड्रॉ केलेली लाईन, ज्या सेंटरपासून ज्यावेळेस आपण एक कॉर्डला परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, तर ह्या परपेंडिक्युलरमुळे कॉर्डचे कॉर्ड बायसेक्ट होते किंवा दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. दिस इज अ थेरम. सो फॉर सर्कल OP is radius and RS is a chord. Also OP is perpendicular to RS. Therefore RQ is equal to QS. RQ is equal to QS. Reason, perpendicular from center of circle bisects the chord. Perpendicular from center of circle bisects the chord, and therefore RQ is equal to QS is equal to half RS, and therefore RQ is equal to QS is equal to half 12/2, that is equal to 6. So RQ आणि QS ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. नाव लेट OS is equal to radius is equal to R. Then OP is also radius. OP is also a radius. Since Q is midpoint, of OP, we can say OQ is equal to QP is equal to radius by 2. ठीक है, R by 2. And therefore in triangle OQS, this is R by 2 and ही आहे length 6. So next part. In triangle OQS, angle Q is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem,
पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहिणार, ओ एस स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर अँड देअरफॉर ओ एस म्हणजे आर, ओ क्यू इज आर बाय 2 आणि क्यू एस काय आहे 6 स्क्वेअर. देअरफॉर आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 36. देअरफॉर 4r स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर 3r स्क्वेअर अपॉन 4 इज इक्वल टू 36. देअरफॉर 3r स्क्वेअर इज इक्वल टू 36 इंटू 4, r square is equal to 36 into 4 upon 3. Therefore, r square is equal to 36 upon 3, 12, 48. R square is equal to 16 into 3 or r is equal to under root 16 into 3, that is equal to 4 root 3. Root 16 into root 3, root 16 म्हणजे 4, so 4 root 3. This is the radius. So radius is 4 root 3 units. अशा पद्धतीने आपण रेडियस फाइंड करू शकतो. Next question, question number 10. In figure 3.90, segment AB is a diameter of a circle with center C. सर्कलचं सेंटर आहे C, त्यानंतर AB डायमीटर आहे. डायमीटर म्हणजे काय, अशी सर्कलची कॉर्ड जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते, AB इज अ डायमीटर. लाईन PQ इज अ टँजंट, त्यानंतर PQ ही लाईन टँजंट दिलेली आहे. इथे जर बघितलं तर ही लाईन सर्कलला T या पॉईंटमध्ये टच करते, म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पॉईंट T. देन विच टचेस द सर्कल ॲट पॉईंट T. सेगमेंट AP इज परपेंडिकुलर टू लाईन PQ. या लाईन PQ ला AP परपेंडिकुलर आहे. सेगमेंट BQ इज परपेंडिकुलर टू लाईन PQ. BQ सुद्धा या लाईनला परपेंडिकुलर आहे. प्रूव्ह दॅट सेगमेंट CP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ. तर CP आणि CQ ह्या दोन सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. CP आणि CQ याच्या दोन साईड्स आहे, ह्या दोन साईड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे, किंवा ह्या दोन लाईन सेगमेंट आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. ठीक आहे. क्वेश्चनचा मधला काय काय दिलेलं आहे, सर्कल आहे, ही डायमीटर आहे, त्यानंतर ही टँजंट आहे, त्यानंतर AP आणि BQ हे या लाईनला किंवा टँजंटला परपेंडिकुलर आहे. तर आपल्याला ह्याच्या दोन लाईन आहे, हे दोन लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. यामध्ये आपण काय काय यूज करू शकतो बघा. इथे टँजंट दिसते तर लगेच टँजंट आणि रेडियसचं रिलेशन आपल्याला यूज करायचं असतं. टँजंट दिसते, रेडियस कोणते, रेडियस आहे CT. त्यामुळे जर मी CT जॉईन केले हे दोन पॉईंट, ही असणार रेडियस, ही असणार टँजंट, त्यामुळे CT असेल या लाईनला परपेंडिकुलर किंवा या टँजंटला परपेंडिकुलर. इथे असेल अँगल 90. आता इथे जर बघितलं, ज्यावेळेस मी परपेंडिकुलर ड्रॉ केला, इथे मला दोन राईट अँगल ट्रँगल मिळत आहे. मला या दोन राईट अँगलचे ह्या दोन साईड म्हणजेच काय हायपोटेनस कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. त्यामुळे जर मी हे दोन राईट अँगल ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवले तर त्या कॉन्ग्रुएन्सच्या अकॉर्डिंग कॉन्ग्रुएंट ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स म्हणून CP आणि CQ मला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. बरोबर. सो आता मला नेक्स्ट काय करावं, मला हे जे दोन ट्रँगल आहे हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी मला काही टेस्टचा यूज करावा लागेल. आता हे जर दोन ट्रँगल बघितले, इथे एक अँगल 90 डिग्री मिळतो, सो एक अँगल तर आपल्याला मिळतो. त्यानंतर ह्या दोन ट्रँगलसाठी साईड CT ही कॉमन साईड असणार आहे, म्हणजे साईडसुद्धा मिळते. सो आता मला साईड अँगल साईड टेस्ट मी इथे यूज करू शकते. तर मला आता थर्ड साईड बघायची आहे. थर्ड साईड कोणती पाहिजे, दोन साईड त्याच्यामध्ये असणारा अँगल, त्यावेळेस आपण SAS टेस्ट यूज करतो. हा अँगल आहे, ही साईड आहे, म्हणजे मला ह्या ज्या दोन साईड आहे त्या दोन साईड कॉन्ग्रुएंट दाखवायच्या. या जर दोन साईड कॉन्ग्रुएंट असेल तर SAS प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील, आणि म्हणून मग ह्या दोन ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईड्स म्हणून ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता PT आणि TQ ह्या दोन लेंथ, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ, हे मी कॉन्ग्रुएंट कसं दाखवू शकते. ही जी PT आणि TQ हे टँजंटवरती आहे. ठीक आहे. हे जे पॉईंट्स आहे हे पॉईंट्स टँजंटवरती आहे. मग हे मी कॉन्ग्रुएंट कसं दाखवू शकते. तर इथे बघा अजून आपल्याला ॲडिशनल कंडिशन काय दिलेली, AP आणि BQ परपेंडिकुलर आहे. आपण म्हटलो की CT सुद्धा या लाईनला परपेंडिकुलर असणार, कारण CT रेडियस आहे. आता इथे जर बघितलं, एक लाईन आहे, या लाईनवरती असे तीन परपेंडिकुलर ड्रॉ केलेले आहे. आपण एक प्रॉपर्टी बघितलेली की ज्यावेळेस एका सिंगल लाईनला नंबर ऑफ लाईन्स परपेंडिकुलर असतील, त्यावेळेस या ज्या लाईन असतात ह्या लाईन एकमेकांना पॅरलल असतात. बरोबर. एक सिंगल लाईन आहे, या लाईनला या तीन लाईन परपेंडिकुलर आहे, म्हणजेच काय, या तीन लाईन एकमेकांना पॅरलल असणार आहे. म्हणजे जर ही लाईन L असेल, M असेल, N असेल, L इज परपेंडिकुलर टू लाईन P, M परपेंडिकुलर टू लाईन P, N परपेंडिकुलर टू लाईन P, देन इन दॅट केस लाईन L इज पॅरलल टू लाईन M विच इज पॅरलल टू लाईन N. या तीन लाईन पॅरलल असते, ही एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती. सो त्या लॉजिकनी तीन लाईन परपेंडिकुलर आहे सेम लाईनला, म्हणून ह्या ज्या तीन लाईन आहे ह्या तीन लाईन पॅरलल असणार आहे. पण पॅरलल लाईन असण्याचा आपण यूज कसा करू शकतो, तीन पॅरलल लाईन आहे आणि ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. आपण तीन पॅरलल लाईन आणि दोन ट्रान्सव्हर्सल अशी एक प्रॉपर्टी बघितलेली आठवते. जर तीन पॅरलल लाईन आहे आणि दोन ट्रान्सव्हर्सल असेल तर इथे जे काही इंटरसेप्ट फॉर्म होतं त्याचा रेशो इक्वल असतो. म्हणजेच सपोज एवढी लेंथ A आहे, एवढी लेंथ B आहे, ही लेंथ C आहे, ही लेंथ D आहे, तर आपण काय लिहितो A/B इज इक्वल टू C/D. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आठवते. त्या लॉजिकनी ही लेंथ आणि ही लेंथ, आता ह्या तीन पॅरलल लाईन, ही एक ट्रान्सव्हर्सल, ही एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे आपण इथे काय लिहिणार, AC/CB इज इक्वल टू PT/TQ. AC/CB इज इक्वल टू PT/TQ.
AC अपॉन CB, AC ही रेडियस आहे, CB सुद्धा रेडियस आहे, म्हणजेच काय रेडियस अपॉन रेडियस व्हॅल्यू किती असेल 1 आहे, म्हणजेच 1 इज इक्वल टू PT अपॉन TQ. सो PT इज इक्वल टू TQ. PT इक्वल टू TQ म्हणजेच काय या दोन साईड कॉन्ग्रुएंट आहे. सो थर्ड साईड सुद्धा आपल्याला मिळाली. सो SAS कॉन्ग्रुएन्सीच्या अकॉर्डिंग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील आणि म्हणून मग त्याच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणून ह्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सेगमेंट CP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CQ प्रूव्ह करता येणार आहे. ठीक आहे, समजले प्रोसिजर आपल्याला काय फॉलो करायची किंवा कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. तर आता बघूया आपण याचं सोल्युशन. जॉईन CT अँड CP अँड CQ. CT, CP, CQ जॉईन करायचे आहे. CT इज रेडियस अँड लाइन PQ is tangent. CT is radius and line PQ is tangent, and therefore CT is perpendicular to line PQ. Reason, tangent is perpendicular to radius. तर tangent theorem असं सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो. ठीक आहे, CT perpendicular to PQ. Also AP perpendicular to PQ and BQ perpendicular to PQ. This is given. This implies यावरून आपण काय बोलू शकतो, एका सेम लाईनला तीन लाईन परपेंडिक्युलर आहे. सो CT perpendicular to PQ, AP perpendicular to PQ and BQ perpendicular to PQ. This implies CT is parallel to AP is parallel to BQ. ठीक है, three perpendicular lines to same line are parallel to each other. ठीक आहे, त्यामुळे या तीन लाईन पॅरलल असणार आहे. आता ह्या तीन लाईन पॅरलल लाईन आणि दोन ट्रान्सव्हर्सल आपण कन्सिडर केला. सो इफ वी कन्सिडर CT, AP, BQ and two transversals. कोणते ट्रान्सव्हर्सल आहे, एक आहे AB आणि एक आहे PQ. AB and PQ. सो PTQ आणि हा आहे ACB. देन by property of three transversal line and their three parallel line and their transversals, we can say AC upon CB is equal to PT upon TQ. ठीक आहे, त्यासाठी ही फिगर आपल्याला रेफर करायची. नाव AC is equal to CB is equal to radius and therefore AC upon AC is equal to PT upon TQ. AC is equal to CB, त्यामुळे आपण काय केलं इथे CB ला फक्त AC ने रिप्लेस केलं. सो दिस इम्प्लाइज PT upon TQ is equal to 1. दिस इम्प्लाइज PT is equal to TQ. PT is equal to TQ. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट. नाव इन ट्रायंगल आपण ट्रायंगल कन्सिडर करतो CTP अँड ट्रायंगल CTQ. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ह्या ट्रायंगलमध्ये CT is congruent to CT. Reason, common side. Angle CTP आणि angle CTQ हे दोन्ही अँगल सारखे आहे, 90 डिग्री अँगल आहे. and PT is congruent to PT is congruent to QT. 1 from 1 and therefore these two triangles are congruent. Side angle side test and therefore congruent side आहे म्हणून राहिलेली साइड कोणती आहे, साइड CP is congruent to साइड CQ. म्हणजे सेगमेंट CP is congruent to segment CQ, hence proved. तर अशा पद्धतीने हे स्टेटमेंट आपण प्रूव्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11. ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर A, B and C each of radius 3 cm such that each circle touches the other two circle. आपल्याला 3 सर्कल ड्रॉ करायचे. प्रत्येक सर्कलची रेडियस आहे 3 सेंटीमीटर आणि त्याचे सेंटर दिलेले आहे ABC. कंडिशन दिलेली की हे जे सर्कल्स आहेत ते एकमेकांना किंवा अदर टू सर्कलला टच झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला 3 सर्कल ड्रॉ करायचे. एक सर्कल असा असेल,
हा सर्कल याला टच होतोय आणि याला सुद्धा टच होतोय. सो थोडक्यात काय, असे 3 सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे, टचिंग इच ऑफ इट. म्हणजे हा फर्स्ट सर्कल सेकंडला टच करतो, फर्स्ट थर्डला टच करतोय, हा या दोघांना टच करतो, हा या दोघांना टच करतो. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल ड्रॉ करायचे. एकाचा सेंटर आहे ए, एकाचा सेंटर आहे बी, एकाचा सेंटर आहे सी, आणि त्यानंतर रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर. आता आपण हे सर्कल कसे ड्रॉ करणार? आपल्याला एका वेळेस 3 सर्कल ड्रॉ करायचे. ठिकाणची रेडियस आहे 3 सेंटीमीटर. त्यासाठी आपण यूज करणार एक प्रॉपर्टी. आपल्याला इथे टचिंग सर्कलची प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे. ज्यावेळेस 2 सर्कल एकमेकांना टच करता, आपण बघितलं आहे, ज्यावेळेस 2 सर्कल एकमेकांना टच करता एक्सटर्नली, त्या केसमध्ये हे जे 2 सर्कल असतात त्याची जी सेंटर असेल, या सेंटरमध्ये असणारं डिस्टन्स नेहमी केवढं असतं? आपण बघितलं, 2 सर्कल ज्यावेळेस एक्सटर्नली टच करता त्यावेळेस सेंटरमध्ये असणारं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, किंवा हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स, राईट? म्हणजे फर्स्ट सर्कलची रेडियस आणि सेकंड सर्कलची रेडियस, दोन्ही सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. सो 3 आणि 3. सो या 2 सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे? 3 + 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने थर्ड सर्कल मला ड्रॉ करायचा आहे. हा थर्ड सर्कलसुद्धा या दोन्ही सर्कलला टच झाला पाहिजे, म्हणजे त्याची पोझिशन अशी काही असणार आहे, राईट? आता हा सर्कल याला टच करतोय, म्हणजेच काय, या दोन्ही सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स किती असणार आहे? याची रेडियस प्लस याची रेडियस 3 आणि 3 6 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने हे 2 सर्कलसुद्धा एकमेकांना टच करत आहे. या 2 सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स असेल रेडियस 1 प्लस रेडियस 2 दॅट इज 3 + 3. ठीक आहे. सो थोडक्यात इथे जर तुम्ही बघितलं, आपल्याला एक ट्रँगल दिसतोय, असा ट्रँगल की ज्याच्या तिन्ही साईड 6 सेंटीमीटरचे आहे, म्हणजे हा झाला इक्विलॅटरल ट्रँगल. त्यामुळे जर मला असे सर्कल 3 सर्कल ड्रॉ करायचे की जे एकमेकांना टच करतात, त्यासाठी सिम्पलेस्ट वे काय असणार आहे? एक इक्विलॅटरल ट्रँगल ड्रॉ करा, 6 सेंटीमीटर साईड असणारा. त्यानंतर ह्या इक्विलॅटरल ट्रँगलचे हे जे व्हर्टायसेस असणार आहे ना, या व्हर्टायसेसला सेंटर समजा आणि त्याच्यापासून मग असे 3 सर्कल ड्रॉ करा. तर हे होतील 3 टचिंग सर्कल. ठीक आहे, समजते काय सांगते ते? त्यामुळे आपल्याला जर हे सर्कल ड्रॉ करायचे असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला इक्विलॅटरल ट्रँगल आधी ड्रॉ करावं लागणार आहे. इक्विलॅटरल ट्रँगल ड्रॉ करायचा 6 सेंटीमीटर साईडचा, प्रत्येक वर्टेक्सला सेंटर कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करायचं. ऑटोमॅटिकली आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा सर्कल मिळणार आहे. ओके, सो सोल्युशन किंवा आता आपल्याला स्टेप्स कशा फॉलो करायच्या ते आपण लिहूया. सगळ्यात आधी आपण असं इक्विलॅटरल ट्रँगलच का बनवत आहोत त्याचं सुद्धा आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. रफ डायग्राम. सर्कल 1 हा सर्कल 2 ला टच करतोय, ॲज वेल एज सर्कल 3 ला सुद्धा टच करतोय. हा सर्कल 3 तुम्ही इथे वरती सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे, एकाचा सेंटर आहे ए, सेकंडचा बी आणि थर्डचा सी. याची रेडियस आहे 3 सेंटीमीटर, याची रेडियस आहे 3 सेंटीमीटर आणि याची ही रेडियस आहे 3 सेंटीमीटर. ओके, सो वेन याला बोलू आपण सर्कल 1, सर्कल 2 आणि सर्कल 3. सो वेन सर्कल 1 touches circle 2, then distance between their centers is equal to, ह्या 2 सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स काय असणार आहे? इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाय, सम ऑफ देअर रेडियाय. ठीक आहे, सो जर मी याला बोलली R1, ही रेडियस R2 आणि ही रेडियस R3 जर घेतली, सो या 2 सर्कलमध्ये असणारा डिस्टन्स किंवा डिस्टन्स बिटवीन सेंटर ए अँड बी इज इक्वल टू R1 + R2, 3 + 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ऑल्सो वेन सर्कल 1 टचेस सर्कल 3, 1 आणि 3 ज्यावेळेस टच करेल त्यावेळेस या 2 सर्कलच्या सेंटरमध्ये असणारा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी इज इक्वल टू R1 + R3, सम ऑफ देअर रेडियाय R1 + R3. R1 आणि R2 R3 तिघंही आहे 3 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सो 3 + 3 दॅट इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. R1 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर, R3 इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ठीक आहे, सो आणि त्याच पद्धतीने आपण C1 वेन सर्कल 1 टचेस सर्कल 2, circle 1 touches circle 3. Okay, and therefore if we join points, if we join point A, B and C, then we will get a triangle
with sides AB is equal to 6 centimeter, BC is equal to 6 centimeter and AC is equal to 6 centimeter. ठीक आहे, अशा 3 साइड आपल्याला मिळतील, which is this implies triangle ABC is an equilateral triangle. Triangle ABC काय असणार आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल. अँड देअरफॉर आपण काय करू शकतो, एक इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा. ABC हा सेंटर कन्सिडर करा. कंपासमध्ये 3 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या. हा सेंटर कन्सिडर करून 3 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घेऊन आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो एक सर्कल असेल असा. त्याच पद्धतीने हे हा सेंटर कन्सिडर करा, 3 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घ्या, त्यावरून एक सर्कल असा मिळेल. हे सेंटर 3 सेंटीमीटर डिस्टन्स आणि एक सर्कल असा मिळेल. तर अशा पद्धतीने 3 सर्कल आपल्याला ड्रॉ करायचे. हे सर्कल ऑटोमॅटिकली एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना टच करणार आहे. ठीक आहे. अँड देअरफॉर कन्स्ट्रक्शन नाव. या ठिकाणी आपण रिझन देऊ शकतो, व्हेन सर्कल्स टच एक्सटर्नली then distance between centers is equal to sum of radii. Distance between centers is equal to sum of radii. So construction, draw an equilateral triangle ABC with side 6 centimeter. ठीक आहे. हे डिस्टन्स असेल 6 सेंटीमीटर, हे डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर आणि हे सुद्धा डिस्टन्स असणार 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर एवढा साईड असणार. इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आपण कसा ड्रॉ करू शकतो, सपोज मी AB बेस कन्सिडर करते. AB एवढा डिस्टन्स 6 सेंटीमीटर घ्यायचा. ठीक आहे. एक साईड झाली AB, 6 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घ्यायचा. त्यानंतर कंपास घ्यायची. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स घ्यायचा. हा सेंटर कन्सिडर करायचा आणि एक आर्क असा मार्क करायचा. ठीक आहे. किती डिस्टन्स होते, 6 सेंटीमीटर होते. सो ए इज सेंटर 6 सेंटीमीटर एवढा डिस्टन्स आणि एक आर्क मार्क केला. सपोज इथे आर्क येणार आहे. त्याच पद्धतीने सेम डिस्टन्स बी हा पॉईंट एक अजून एक आर्क मार्क करा. या दोन्ही आर्कचा जो इंटरसेक्शन पॉईंट असेल तो असणार आहे पॉईंट सी. कारण हे डिस्टन्स असेल BC, हे डिस्टन्स असेल 6 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने AC हे डिस्टन्स असेल 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला मिळालेला आहे. दिस इज फर्स्ट स्टेप. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, टेक A ॲज अ सेंटर अँड ड्रॉ सर्कल विथ रेडियस 3 सेंटीमीटर. सिमिलरली take B as a center and draw circle with radius 3 centimeter. Take C as a center and draw circle with radius 3 centimeter. A सेंटर घेतला, एक सर्कल ड्रॉ करायचा विथ 3 सेंटीमीटर एवढा रेडियसचा. 3 सेंटीमीटर डिस्टन्स एवढं कुठे असेल, तो असा एक सर्कल आपल्याला मिळेल. त्यानंतर B सेंटर 3 सेंटीमीटर डिस्टन्स एक सर्कल असा मिळेल. C सेंटर आणि 3 सेंटीमीटर एवढा डिस्टन्सवरती आपल्याला सर्कल काही असा मिळेल. आता हे सगळं तुम्ही ज्यावेळेस कंपासचा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट मेजरमेंट मिळणार आहे. इम्पॉर्टंट काय की प्रोसिजर आपल्याला कशी फॉलो करायची आणि का फॉलो करायची. सो तिन्ही वर्टायसेस, ट्रायंगलचे जे 3 वर्टायसेस त्याला सेंटर कन्सिडर करून 3 सर्कल ड्रॉ करा. हे जे सर्कल आहे एकमेकांना एक्झॅक्टली एका पॉईंटमध्ये टच करतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 सर्कल ड्रॉ करायचे होते. त्यासाठी आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली, आपल्याला सांगितलं होतं की 3 सर्कलपैकी प्रत्येक सर्कल दुसऱ्या 2 सर्कलला टच करतं. म्हणजे ऑब्व्हियसली एक्सटर्नल टचिंग सर्कल असेल, इंटरनल टचिंग सर्कल तर पॉसिबल नाही. एक्सटर्नल टचिंग सर्कल जर असेल तर अशी सिच्युएशन असणार आहे. मग अशी सिच्युएशन आहे म्हणजे मग आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर काय कन्सिडर करायचं, डिस्टन्स बिटवीन सेंटर काय असणार आहे, दिलेल्या 2 सर्कलच्या रेडियसची ॲडिशन. त्या लॉजिकने आपण बघितलं की आपल्याला एक मिळतो इक्विलॅटरल ट्रायंगल. सो सिम्पली इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करा, त्याच्या वर्टायसेसला सेंटर कन्सिडर करा आणि 3 सर्कल ड्रॉ करा. क्वेश्चन नंबर 12, प्रूव्ह दॅट एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल कॅन नॉट बी कोलिनियर. आपल्याला एक स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. काय सांगितलं आहे, एनी 3 पॉईंट्स ऑन अ सर्कल, एक सर्कल आहे, सर्कलवरचे कोणतेही 3 पॉईंट्स आपण कन्सिडर केले कॅन नॉट बी कोलिनियर. तर हे 3 पॉईंट कोलिनियर नसू शकतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कोलिनियर म्हणजे काय, एका लाईनमध्ये लाईन करणारा पॉईंट आपण बोलतो कोलिनियर पॉईंट. मग सर्कलवरचे जर आपण 3 पॉईंट कन्सिडर केले, हे 3 पॉईंट कोलिनियर पॉसिबल नाही आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. अगदी ऑब्व्हियस स्टेटमेंट आहे. कारण बघा, सपोज जर मी सर्कल कन्सिडर केला, सर्कलवरचे मी कोणतेही रँडम 3 पॉईंट कन्सिडर केले, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या 3 लाईनमधून एक लाईन पास होऊ शकते का.
सपोज जर मी लाईन ड्रॉ करण्याचा ट्राय केला, अशी एक लाईन असेल, थर्ड लाईन जर मी ड्रॉ केली ती अशी येईल, म्हणजे हे 3 पॉईंट कोलिनियर नाही, किंवा हे 2 पॉईंट जर मी जॉईन केले असे, थर्ड पॉईंट जर मला कव्हर करायचं असेल तर मला अशी लाईन ड्रॉ करावी लागली, म्हणजेच काय, एक पॉईंट इथे, दुसरा पॉईंट इथे, तिसरा पॉईंट इथे, हे एका लाईनमध्ये लाई करत नाहीये. त्याच लॉजिकने जर मी हे 2 पॉईंट जरी कनेक्ट ह्या पॉईंटपासून सुरुवात केली, हा कव्हर केला, आणि हा जर थर्ड पॉईंट मला कव्हर करायचा जर असेल, अगेन मला अशीच लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. म्हणजेच काय, हे 3 पॉईंट कोलिनियर नाही. कोणतेही 3 रँडम पॉईंट घ्या सर्कलवरचे, हे 3 पॉईंट कोलिनियर नसणार. हे आपण बघितलेलं आहे, आठवते आपण बघितलेलं बघा. एक पॉईंट असेल त्यामधून किती सर्कल पास होऊ शकतात, 2 असेल तर किती सर्कल पास होऊ शकतात. 3 पॉईंटसाठी आपण 2 केसेस घेतलेला. जर सपोज 3 नॉन कोलिनियर पॉईंट असतील, 3 नॉन कोलिनियर पॉईंट, याच्यामधून एक सर्कल पास होऊ शकतो. बट हे जर 3 पॉईंट कोलिनियर असतील, एका लाईनमध्ये लाई करताय, तर ह्या तिन्ही पॉईंटला कव्हर करणारा सर्कल पॉसिबल नाही आहे. तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता फक्त एवढं एक्सप्लेन करून आपल्याला चालणार नाही, कारण आपल्याला प्रूफ विचारलेला आहे. प्रूफ विचारला म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी काही स्टेटमेंट किंवा काहीतरी थेरीचा तर यूज करावा लागणार आहे. तर हा क्वेश्चन आपण मल्टिपल वेजने सॉल्व्ह करू शकतो. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करूया मेथड बाय कॉन्ट्रॅडिक्शन. मेथड बाय कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे माहिती ना, आपण काय करतो, आपल्याला जे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट अझ्युम करतो, आणि त्यानंतर अशा काही कंडिशन्स आपण डिराईव्ह करतो की आपलं अझम्पशन रॉंग आहे असं आपण प्रूव्ह करतो. आपलं अझम्पशन रॉंग आहे म्हणजेच काय, त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू असणार आहे हे आपण प्रूव्ह करतो. सो आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे की कोणते 3 पॉईंट जर आपण कन्सिडर केले, हे 3 पॉईंट कोलिनियर कधी नसू शकतात, जर प्रोव्हाइडेड जर हे 3 पॉईंट एका सर्कलवर लाई करताय. सर्कलवरचे 3 पॉईंट, एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे, एक पॉईंट इथे. बघा किती जरी तुम्ही जवळजवळ पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला, अशी एक लाईन जाईल, आणि थर्ड पॉईंट जो आहे, म्हणजे ह्या 2 पॉईंटला जॉईन करणारी लाईन अशी असेल, थर्ड पॉईंट जो आहे तो त्या लाईनच्या बाहेरच असणार आहे. ठीक आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आपण इथे यूज करूया मेथड बाय कॉन्ट्रडिक्शन. तर यामध्ये आपण काय करूया, अजून लेट A, B, C be 3 points and are कोलिनियर. आपल्याला प्रूव्ह करायचं कॅनॉट बी कोलिनियर, म्हणून आपण अझ्युम करतोय की दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. ठीक आहे, कोलिनियर आहे म्हणजे काय, एक पॉईंट ए इथे असेल, एक पॉईंट बी इथे असेल, आणि एक पॉईंट सी इथे असेल. लेट्स से अशा सिक्वेन्सने 3 पॉईंट आहे. आता सपोज हे जे 2 पॉईंट ए आणि बी, ही जी लाईन सेगमेंट आहे, हिचा जर मी ड्रॉ केला परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, अशी लाईन जी दिलेल्या लाईनला 90 डिग्रीज अँगल फॉर्म करते किंवा परपेंडिक्युलर असेल, ॲज वेल एज बायसेक्ट करते. सो जर मी ए बी लाईन सेगमेंट कन्सिडर केला आणि याची जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली, अशी काही लाईन असणार आहे. सपोज ही लाईन आहे एल, परपेंडिक्युलर आहे, बायसेक्ट पण करते. त्याच पद्धतीने सपोज बी सी या लाईन सेगमेंटचे जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलं, सपोज एम ही लाईन, तर हा अँगल 90 डिग्री असणार आहे, आणि ह्या दोन्ही लाईन सारख्या असणार आहे. समजते इथपर्यंत. सपोज जर मी या ए बी या लाईन सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले लाईन एल, त्याच पद्धतीने बी सी या लाईन सेगमेंटचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले एम. ए बी सी हे एका लाईनमध्ये लाई करतात, त्यामुळे बीच्या पुढे लगेच सी पॉईंट असणार आहे, कारण आपण अजून केलेले दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर. तर अशा 2 आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळणार आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला माहिती आहे की सपोज एक लाईन आहे, एक लाईनला जर मी अशा 2 परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्या, एका लाईनला सपोज 2 परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्या, तर आपण काय बोलतो, ह्या ज्या 2 लाईन आहे, ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल आहे, कारण 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करता येतात एका सिंगल लाईनसोबत किंवा सेम लाईनसोबत. त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या ज्या 2 लाईन असतात, ह्या 2 लाईन एकमेकांना पॅरलल असतात. मग ह्या केसमध्ये आपण काय बोलू शकतो, एल इज पॅरलल टू एम. जर ही कंडिशन आपण घेतली तर आपण काय बोलू शकतो, एल इज पॅरलल टू एम. समजलं इथपर्यंत. आता ए बी सी हे कोणते पॉईंट आहे, ए बी सी हे 3 पॉईंट एका सर्कलवर लाई करत आहे. ए बी सी हे एका सर्कलचे पॉईंट आहे, त्यामुळे सर्कल आहे. सपोज पॉईंट ए आणि पॉईंट बी जर मी कन्सिडर केलं, ठीक आहे, पॉईंट ए आणि बीला ज्यावेळेस मी जॉईन करणार, कनेक्ट करणार, ए बी काय फॉर्म होते, ए बी इज अ कॉर्ड. ए बी काय, ए बी ही सर्कलची कॉर्ड दिसते, ए बी कॉर्ड आहे. या कॉर्डचा जर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला, म्हणजे ही जी लाईन आहे हिचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन जी अँगल 90 डिग्री फॉर्म करते आणि ॲज वेल एज बायसेक्ट करते, ती असणार आहे लाईन एल, जी आपण इथे ड्रॉ केलेली आहे. आपण एक प्रॉपर्टी बघितली की हा आहे कॉर्ड. आपल्याला माहिती आहे की कॉर्ड सर्कल असतो, सर्कलचा एक सेंटर असतो, इथे जर कॉर्ड असेल तर या सेंटरपासून ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर नेहमी कॉर्डला बायसेक्ट करतो. आपल्याला ही सिच्युएशन इथे मिळते, अँगल 90 डिग्री ॲज वेल एज बायसेक्ट होतं. तर यावरून मी काय बोलू शकते, ही जी लाईन एल आहे, ही एल कशामधून पास होते, ही लाईन एल पास होते सर्कलच्या सेंटर ओ मधून. लेट्स से सेंटर इज ओ. ठीक आहे, का सर्कलच्या सेंटर ओ मधून पास होते, कारण परपेंडिक्युलर बायसेक्टर मी ड्रॉ केलेले आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, बायसेक्ट होते. आपल्याला माहिती आहे की
जर अशी एखादी लाईन असेल की जी कॉर्डला बायसेक्ट करते, अँगल 90 डिग्री फॉर्म होते, तर ही लाईन नेहमी सर्कलच्या सेंटरमधूनच ड्रॉ केलेली असते. म्हणजे ही जी लाईन आहे ही लाईन कुठून पास होणार आहे, सर्कलच्या सेंटरमधून पास होणार आहे. म्हणजेच काय, एल कुठून पास होते, एल इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल. त्याच लॉजिकनी बी आणि सी जर मी पॉईंट कन्सिडर केले, हे तिन्ही पॉईंट सर्कलवर लाय करताय. त्यामुळे जर सपोज सेकंड केस जर मी घेतली, सपोज एक पॉईंट आहे बी इथे आणि हा पॉईंट आहे सी इथे. ठीक आहे, बी सी सुद्धा कॉर्ड आहे. त्यानंतर याचा आपण ड्रॉ करतो परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे अगेन अँगल 90 डिग्री बायसेक्ट होते. म्हणजे ही लाईन सुद्धा कशामधून पास होणार आहे, सर्कलच्या सेंटर ओ मधून पास होणार आहे. म्हणजे लाईन एल आणि लाईन एम ह्या दोघी कुठून पास होत आहे, सेंटर ऑफ सर्कलमधून पास होत आहे. ठीक आहे, सर्कलच्या सेंटरमधून पास होत आहे. म्हणजे असं जर सर्कलचा सेंटर ओ असेल, अशी काही लाईन एल असेल, अशी काही लाईन एम असणार आहे. दोन्हीही लाईन ओ या सेंटरमधून पास होत आहे. दोन्ही लाईन ओ सेंटरमधून पास होतं म्हणजेच काय, ते ऑब्व्हियसली एकमेकांना इंटरसेक्ट करतील. बट या सेकंड याच्यावरून आपण सेकंड जे आपण कंडिशन डिराईव्ह करतो त्याच्यावरून आपण काय म्हणतो, लाईन एल आणि लाईन एम एकमेकांना इंटरसेक्ट करतील. फर्स्टमध्ये आपल्याला कंडिशन मिळाली लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहे. आपल्याला माहिती आहे की दिलेल्या प्लेनमध्ये दोन पॅरलल लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करू शकत नाही. मग फर्स्ट कंडिशनमध्ये ह्या अझम्पशनच्या अकॉर्डिंग फर्स्ट कंडिशनमध्ये आपल्याला दोन लाईन पॅरलल मिळतात. सेम अझम्पशनचा जर आपण यूज केला आणि दुसरी कॉन्सेप्ट यूज केली तर आपण बोलतो एल आणि एम या दोन लाईन पॅरलल नाही आहे, त्या इंटरसेक्ट करत आहे. म्हणजेच काय, इथे काहीतरी गडबड आहे. आपलं जे अझम्पशन आहे, आपलं अझम्पशन रॉंग आहे. आपलं अझम्पशन रॉंग आहे म्हणजेच काय, ABC आर नॉट कोलिनियर. स्टेटमेंट ABC आर कोलिनियर, दिस स्टेटमेंट इज रॉंग. हे रॉंग आहे म्हणजे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट काय असणार आहे, ABC दिस 3 पॉईंट्स आर नॉन कोलिनियर, किंवा आपण असं बोलू शकतो ABC कॅन नॉट बी कोलिनियर. ठीक आहे, समजलं काय केलेलं आहे. इथे आपण दोन प्रॉपर्टीचा यूज केला बेसिकली. एक प्रॉपर्टी आपण बघितली परपेंडिक्युलर बायसेक्टरची. परपेंडिक्युलर आपण काय केलं, परत एकदा सांगते. 3 पॉईंट आहे, आपण असं अजून केलं की दिलेले 3 पॉईंट कोलिनियर आहे. कोलिनियर आहे म्हणजे काय, ते एका लाईनवर लाय करता ABC. मग आपण काय केलं, AB लाईन सेगमेंट कन्सिडर केली, इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. त्यानंतर BC लाईन सेगमेंट कन्सिडर केली, इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. एक सेम लाईन आहे कारण हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर लाय करताय, त्याला दोन लाईन परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय, ह्या ज्या दोन लाईन आहे ह्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. हे कन्क्लुजन आपण इथे काढलं. त्यानंतर आपण सर्कलच्या अँगलने विचार केला. तिन्ही पॉईंट कोलिनियर आहे म्हणजे हे 3 पॉईंट एका सर्कलवर लाय करतात. मग आपण दोन दोन पॉईंटचं कॉम्बिनेशन घेतलं. सपोज एक पॉईंट ए आणि एक पॉईंट बी कन्सिडर केला. लाईन एल काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन असणार. मग आपण आठवलं की ज्यावेळेस आपण कॉर्डला बायसेक्ट करणारी लाईन बोलतो, कॉर्डला बायसेक्ट करणारी लाईन आणि परपेंडिक्युलर असणारी लाईन बोलतो, त्यावेळेस ती लाईन नेहमी कुठून पास होते, सर्कलच्या सेंटरमधून पास होते. म्हणजे ही लाईन कुठून पास होणार, ओ मधून. त्याच पद्धतीने एम लाईन सुद्धा कुठून पास होणार, ओ मधून. म्हणजे दोन्ही लाईन एकाच पॉईंटमधून पास होत आहे. एक पॉईंट आहे ओ, ह्या पॉईंटमधून एल लाईन सुद्धा पास होते, एम लाईन सुद्धा पास होते. म्हणजेच की ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या एकमेकांना इंटरसेक्ट करताय. सेकंड कंडिशन आपण बोलतो लाईन इंटरसेक्ट करताय. फर्स्ट कंडिशन सांगते लाईन पॅरलल आहे. म्हणजे आपलं जे अझम्पशन आहे त्याच्यामध्ये काय ते गडबड आहे. कारण जर अझम्पशन करेक्ट असेल तर आपल्याला दोन्ही ठिकाणी सेमच रिझल्ट मिळायला पाहिजे होता. बट इथे आपल्याला एक्झॅक्टली ऑपोजिट रिझल्ट मिळत आहे. त्यामुळे आपलं अझम्पशन रॉंग आहे. आपलं अझम्पशन रॉंग आहे म्हणून आपण बोलू शकतो 3 पॉईंट कधीच कोलिनियर नसणार आहे. ठीक आहे, आता याचं सोल्युशन बघूया. लेट, ठीक आहे, इथपर्यंत तर आपण लिहिलेलं आहे ABC बी 3 पॉईंट्स अँड आर कोलिनियर फॉर segment AB, draw perpendicular bisector line L for segment BC. AB या लाईन सेगमेंटसाठी लाईन एल परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली आणि BC साठी ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन M. ठीक आहे, सिन्स line L and M are perpendicular to same line, this implies line L is parallel to line M. हे conclusion आपण काढलं. ठीक आहे, now A, B, C are on a circle. 3 points on a circle and are collinear. These are 3 points on a circle. Therefore, AB is a chord. BC is also a chord. AB is a chord. BC is also a chord. For chord AB, line L is bisecting it and is a
परपेंडिक्युलर सुद्धा आहे आणि बायसेक्ट सुद्धा करते. ए आणि बी ही कॉर्ड आहे. त्यानंतर ही अशी लाईन आहे, लाईन एल. ही लाईन अँगल 90 डिग्री फॉर्म करते ॲज वेल एज बायसेक्ट करते. दॅट इज बाय प्रॉपर्टी line L is passing through center of circle, passing through center of circle. अपन सर्कलचा सेंटर बोलू O, से O. ठीक आहे. ऑल्सो फॉर कॉर्ड BC, जर मी BC कॉर्ड कन्सिडर केली म्हणजे पॉईंट B इथे आहे, पॉईंट C सपोज इथे आहे, BC कॉर्ड कन्सिडर केली, फॉर कॉर्ड BC लाईन M अशी असणार आहे, अँगल 90 डिग्री बायसेक्ट होते. लाईन M इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड अँड बायसेक्टिंग इट. Therefore, by property, line M also passes through center O. ठीक है. And therefore, line L and M both are passing through circle center, that is line L and M intersect at point O. This is 2. From one line L and M are parallel and should not intersect. आपल्याला माहिती पॅरलल लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, and should not intersect, and therefore result from 2 is contradicting result from 1. रिझल्ट कॉन्ट्रॅडिक्ट होता है म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट रिझल्ट आपल्याला मिळत आहे, अँड देअरफॉर अवर अजम्पशन इज रॉंग. आपण जे सुरुवात केलेली आहे सुरुवातच रॉंग आहे, आपलं अजम्पशन रॉंग आहे. अवर अजम्पशन इज रॉंग. अवर अजम्पशन इज रॉंग मीन्स व्हॉट? दॅट इज पॉइंट्स A, B, C are collinear, are not collinear असं लिहू आपण, are not collinear, and therefore our assumption is wrong. That is point A, B, C are not collinear, and therefore 3 points on circle cannot be collinear. So this is the last part. 2